नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आजचा विषय आगळा वेगळा आहे आणि आजचा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. दक्षिण गोव्याकडे दुर्लक्ष होतंय काय? इज साऊथ गोवा बीइंग निग्लेक्टेड हा आजचा विषय आहे आणि या विषयावरती बोलण्यासाठी आपल्याकडे पाहुणेही तशाच पद्धतीचे खास आहेत. वी हॅव अ स्पेशल गेस्ट, अ सिनियर जर्नलिस्ट अँड एडिटर ऑफ द गोवन एव्हरीडे, Mr. Joel Afonso. Sir, you are welcome to this program. You are being first time invited for this program, and you being from South Goa and and you have spent almost 3 decades in journalism. You know everything from South Goa, and we want to discuss this issue pertains to South Goa. Sir, हालीच प्रशासन तुमच्या दारी, administration at your doorstep is a good initiative conducted by government, and we have seen mainly in South Goa where most of the ministers have visited in South Goa. People from South Goaच्या लोकांनी आपली एक भावना त्यांच्याकडे व्यक्त केली की साऊथ गोवाकडे, दक्षिण गोव्याकडे सरकार निग्लेक्ट करता म्हणून. Why this feeling is being created in the minds of the people of South Goa, you feel? किशोर, पहिले म्हणल्यार प्रशासन तुमच्या दारी आयले तेन्ना इतलो ताका रिस्पॉन्स आयलो लोकांचो की लोकांनी भरपूर आपले प्रश्न मांडले आनी प्रॉब्लेम्सां मांडली. तेजे वयल्यान आमकां कळटा की पीपल तांकां एक हें जाय आशिल्लो, कोण आयकुपाक जाय आशिल्लो मनीस. इतले आतां पळय तें कोणूच ना रिप्रेझेंटेशन इन सालसेत एटलिस्ट सो खूब मांडलें. तेजेर आमकां कळटा की साऊथ गोवाचे आयकुपाचो कोण नाशिल्लो कारणान तांकां ते एक हें खतखतो आसतालो भितरल्यान कितें आपलें हें करचें आनी कोणूय आयकतलोच. सो फर्स्ट टायम अशें दिसलें की येस, एक साऊथ गोवाक थोडेशें निग्लेक्ट जालां तें हेजे वयल्यान आमकां रिफ्लेक्ट जावंक लागलें. प्रशासन तुमच्या दारी आयलें तेन्ना आतां हॅज द गव्हर्मेंट मेड एनी एफर्ट्स, एक एफर्ट घातला काय की ही कमी हें करपाक, शॉर्टफॉल पडटा तें हें करपाक? पूण पयलीं पर्रीकरान भरपूर केल्लें. ओके, मिशन सालसेत म्हणून केलें. ओके, साऊथ गोवाचेर फोकस हें केल्लो आनी दॅट वॉज अ व्हेरी स्मार्ट मूव बिकॉज पॉलिटिक्सान तें बॅलन्सिंग करपाकूच जाय आशिल्लें ताका, सो दॅट ही ऑल्सो गेट्स समथींग फ्रॉम सालसेत. ओके, आनी तेन्ना ताका तें मेळ्ळेंय बी. कम टू प्रमोद सावंत, आनी हांव जेन्ना प्रमोद सावंताक मेळ्ळो तेन्ना बी तो म्हणपाक लागलो आपणाचें मिशन बी कांयच ना. ओके, बिकॉज कितलोय तूं एफर्ट घातलो जाल्यार आमकां कळ्ळां की थिंगा तूं मुखार सरूंक शकत ना. दॅट डजंट मीन तो कितें म्हणटा आमी सालसेत ऑर साऊथ गोवा वील नॉट बी निग्लेक्टेड. जे टायमार तांकां जे तेंचे इश्यूज आसा वी वील कीप ऑन एड्रेसींग दॅम. सो हितून भितर एक कंप्लिटली दोन भशेच्यो हें दिसता पळय स्ट्रॅटेजीज. वन इज मनोहर पर्रीकर स्ट्रॅटेजी ऑफ मिशन सालसेत, मिशन साऊथ गोवा, आनी प्रमोद सावंताची स्ट्रॅटेजी इज कंप्लिटली डिफरंट ऑफ ऑन केस टू केस बेसीस. सो एक आत्तां जें दिसता की थोडे लोकांक अशें दिसलां की आमकां मातशें निग्लेक्ट जाला, कित्याक खूब जे इशू आसा सालसेताचे, साऊथ गोवाचे, ते चडान चड एड्रेस जावंकूच ना, ते थिंगाच फिरत आसा. Joel, just now you mentioned about representation. Now, if we see, out of 12 ministers, we have almost 7 ministers from South Goa. Correct. 7 ministers mean more than half. Yeah. South Goa has the ministries. 7 minister South गोयचे असूनही आणि साऊथ गोयच्या सगळ्या लोकांक गव्हर्मेंटान रिप्रेझेंटेशन आसतनाय लोकांक हे निग्लेक्ट आमचेर जाता अशें दिसप, हे तुका दिसना की दीस पीपल हू रिप्रेझेंटींग साऊथ गोवा हे खंय तरी फेल जातात किंवा खंय तरी कमी पडटात म्हणून? जे किशोर, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन वीच यू हॅव रेज्ड. नाव सी, हे 6 जाण आसा, पूण इफ यू सी इन दीस टर्म टेन्युअर ऑफ प्रमोद सावंत एंड इवन द प्रिवियस टेन्युअर ऑफ प्रमोद सावंत, तूं पयशे जाल्यार जे इश्यू जे आयिल्ले न्हू आर कंप्लिटली एंटी पीपल इश्यूज आयला. जे म्हणून सर डबल ट्रॅकिंग आयला, कोल आयला, एनवायरमेंटलाचे इश्यू आयला. तितून भितर मिनिस्टर लोकांचे बाजू मांडूंकच शिकना. कळ्ळें तुका? he has to take the government
Correct. सायड आनी तितून भितर एक हें जालां, एक डिवायड कशें तयार जाला की लोक एका वाद्यान आनी मिनिस्टर एका वाद्यान. सो तांकां ते हें कांयच एक तशें एक कॉन्फिडन्स जिखपाक ते मेळोकूच ना. सो हितून भितर जे डेव्हलपमेंटाचो इश्यू आसतालो तो एवरी टायम तांकां तो लोक तिजेरूच हें करतालो की ना तुमी पयलीं डबल ट्रॅकिंग बंद करात, कोल आमकां नाका, एनवायरमेंटल जे इश्यू झाडां मारी नाका, आनी कितें करनाका, अशें करून ते तेंचे भितर एक डिवायड सो उरलो तो. सो आनी ते डेव्हलपमेंटाचेर हो हें जावकूच ना, फोकस येवकूच ना. जॉयल, आणि एक इम्पॉर्टंट इश्यू, Salseth is a major taluka of South Goa. 8 constituencies. 8 constituencies, yeah. And out of 8, BJP has won only one. That is Naveli, Ullas Tuyekar. आता 7 मंत्री साऊथ गोयचे आसात, पूण सालसेतातलो एकूय मंत्री ना. A major taluka which has almost 8 constituencies have no representation in the government. Secondly, पयलीं उल्हास तुयेकर एकटोच आसलो, आता मडगांव दिगंबर कामत येयलो. Alex Sikvera from Nuve, he has joined. Then 2 independent MLAs have supported BJP. Correct. That is Alex Reginald and I think Anton Vaz. Anton Vaz, yeah. No, not Anton Vaz is from Murmugaon. Yeah, Murmugaon. So, considering these, South गोंयच्या सगळ्यान व्हडल्या तालुकाक, सालसेताक रिप्रेझेंटेशन गव्हर्मेंटान नासप, हाचो कितें इम्पॅक्ट साऊथ गोंयचेर पडटा आनी मेजर तालुका असल्या कारणान सालसेतीचेर पडटा, आनी व्हाय यू थिंक सालसेत इज बींग निग्लेक्टेड? म्हणजे आता दिगंबर कामत अँड अलेक्स सिक्वेरा हॅव जॉईन BJP फॉर अ लॉंग टायम नाव, अँड तांकां कॅबिनेटान खंय तरी एक चान्स पडटलो अशी हें आसली, पूण अजून मेरेन तांकां रिप्रेझेंटेशन थंय मेळोंक ना. सो व्हाय यू फील BJP इज purposely targeting Salseth taluka, or what may be the strategy of BJP? See, the last time, as I told you, when I spoke to Pramod Sawant, it was very clear that आमी सालसेताक निग्लेक्ट करचे ना म्हणून. ओके, नाव एक त्यांचो येयलो आता नावेली, उल्हास तुयेकर. द गव्हर्मेंट हॅज अ डायलेमा. तुजे सिनियर मोस्ट आसा तांकां तूं बसोवन फ्रेश आयला ताका तो मिनिस्टरशीप दिवपाक शकत ना. अँड रेप्रेझेंटेशन ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज बिकम्स सेकंडरी इन दीस केस. कळ्ळें तुका? सो तेणी आतां हें पयल्यार भरपूर तांकां थोकस घालची पडली की कोणाक बसोवप, कोणाक सीट दिवप. ऑलरेडी केलें तें तेणी आनी बरे भशेन केलें. नाव इन दीस होल अरेंजमेंट, येस, इनजस्टीस इज बीन डन टू सालसेत बिकॉज तिका कोणूच ना. इतले जाण आशिल्ले पयले आनी आतां सुद्दां ताका कोणूच ना. पूण प्रमोद सावंत असो म्हणूंक लागलो की जे जे इश्यू आसा ते आपण सॉर्ट आउट करतलो म्हणून. नंबर 1, सी, रिमेंबर वन थिंग, सालसेत इज अ मायनॉरिटी डॉमिनेटेड कॉन्स्टिट्युएन्सी, आनी तितून भितर मोस्ट ऑफ द कायंड ऑफ एंटी गव्हर्मेंट सेंटिमेंट इफ यू सी इज कमिंग फ्रॉम सालसेत. एवरीथिंग ताका कितें तरी टिका करपाची आसा, गार्बेज, डबल ट्रॅक, पॉल्युशन, एवरीथिंग सगळें थिंगाच्यान हें जाता. सो तितून भितर अशें म्हाका दिसता की प्रमोद सावंत हॅज completely understood this, that आपण कितलो एफर्ट घातल्यार आत्तां in this situation he will not be able to fight the tide. हे इतले रिझेंटमेंट आयला तेजेर आपण एक झूज म्हणूंक शकचोच ना. सो कितें करया आतां, लढू वचून स्लोली आनी ही इज मेड सम मुव्स. आतां दिगंबराक हाडलो आनी मागीर एलेक्स सिक्वेराकूय हाडलो आनी स्लोली तो आपल्याची एक स्ट्रॅटेजी म्हणीत बसा. फुडें कितें जातलें तें आतां पळोवपाचें. Joel, South Goa is being always important for BJP. Correct. And this time in 2024, BJP has targeted that they will have to win both the seats. Correct. And they are already their planning has started. They have already started their groundwork also. Now, considering this fact that there is no representation to Salseth in the government, being the major taluka of South Goa, 8 constituencies, 2024 च्या लोकसभा इलेक्शनाच्या पयलीं तुका दिसता साऊथ गोवाक खंय तरी गव्हर्मेंटान रिप्रेझेंटेशन मेळपाक शकता इन द फॉर्म ऑफ दिगंबर कामत और अलेक्स सिक्वेरा? सेकंडली, फोंडा तालुका have 4 constituencies and all 4 MLAs are in the ministry. So Fonda taluka has been given so much importance that they have 100% representation in the government, and being the major taluka of South Goa, Salseth is not been representing in the government. So is there any possibility that 50% representation of Fonda is being diverted to Salseth
before coming Lok Sabha elections? See, that is a very strategic masterstroke which the government has played. आता 4 जाण फोंडेचेर दिवपाक कारण कित्याक the government is very very conscious that they are going to compensate the loss in Salsette with the 4 in the hinterland. Hinterlandak ते 4 जाण तांकां अशें आसले आनी कॉम्पेन्सेट करतले आनी it is practical. Sorry to disturb you. Even in last Lok Sabha elections, Savaikar lost it because Fonda, both Daglikars have worked against the BJP. Yeah. So South Goyan कितले जरी BJP काम केलें कित्याक BJP थंय मतां मेळची ना आनी ते कॉम्पेन्सेट करपाक तेंच्यांनी फोंडाक 100% रिप्रेझेंटेशन दिला. But still, even after giving 100% representation to Fonda, can BJP South Goa म्हणजे सालसेताचे जे वोट शेअर आसा आणि सालसेताचो जो एंटी BJP वोट शेअर आसा तो कॉम्पेन्सेट करपाक शकता कसो दिसता तुका? शकता. If you see the vote share in Salsette, the existing vote share in Salsette of BJP, and you see the gain which they are making in the hinterland with the 4, they will be safely through. Now add to this the new additions of Digambar and Alex Sikvera. In the case of Nuve constituency, see BJP's swing जावचोच ना because it's a completely anti-BJP constituency. Let's be very straight. पण जवळ in Margaon there could be a change. Digambar could change a few equations here and there in Salsette because of his leadership, because of his reach there. But by and large, BJP still will be in safe territory. Safe आसतले कित्याक तेणी तो सिक्युअर केला. हिंटरलँड बेल्ट आसा तो सिक्युअर केला ऑलरेडी. सो तांकां तितली भिवपाची गरज आसची ना. आनी दुसरी गजाल म्हणल्यार टू एड टू दीस देर इज अ मल्टी फेस्ड ओपोजिशन. थिंगा आसतलो आपाचो कॅन्डिडेट थिंगा आसतलो, काँग्रेसाचो कॅन्डिडेट थिंगा आसतलो, TMC आयल्यार येतली, मागीर कोण इंडिपेंडंट आसतलो आनी खूब आसतले अशें. सो वॉट वी हॅव सीन in 2022 assembly elections, we could see in Lok Sabha in South Goa, and that would be suicidal for the other parties. Will be to the advantage of the BJP. यांचे स्प्लिट जावप म्हणजे हांकां चान्स पडटलो. Joel, you are from South Goa. Secondly, you know every corner, you know the political situation of South Goa, you know the political sense of South Goa. Now, Digambar Kamath, Alex Sikvera have joined BJP. Alex Sikvera is from Nuve, from where you come. Yeah. Then Alex Reginald is also have supported BJP. Now, Alex Sikvera BJP joined zalo. Alex Reginaldan BJP support केलो. त्या उपरांत तुझो दिगंबर कामत जॉईन जालो BJP. Alex Sikvera आणि Alex Reginald हे BJPन जॉईन जाल्ल्या कारणान आता जी लोकसभा इलेक्शन्स येतली हे 2 लिडर BJPक कितें हेल्प करपाक शकतात लोकसभा इलेक्शन टू गेट सपोर्ट फ्रॉम मायनॉरिटी वोट्स और टू गेट सम वोट्स ऑफ मायनॉरिटीज फॉर BJP? Absolutely no. See, I'll give you one example. पहिली आता मिनिस्ट्रीशिप पहिलीच प्रमोद सावंताच्या हितून मिनिस्ट्री जावंक जाली तेन्ना एक हें जालें की एलेक्स रेजिनाल्डाक एक मेळटलें म्हणून पद मेळटलें म्हणून. ओके, सगळोच हें जालो आनी रेजिनाल्डाक बी दाखयलो, टीव्हीर दाखयलो, सगळे कडेन दाखयलो. ही वॉज मुवींग ऑल अराउंड BJPचे हितून आशिल्लो तो. सडनली ताका दिवंकूच ना. ओके, देर इज अ रिजन बिहायंड इट. बिकॉज द BJP नोज दॅट in Kurtori constituency, Reginald cannot do anything far more this thing for the BJP. The same is the case in Nuve. Your constituencies are completely anti-BJP constituencies. They are marginal astolos BJP's vote share, but they are not dominated by BJP. And तितून भितर अशें जावंक जायना की लिडर आयलो आनी सगळे उठसूट BJPचे वाडे येवचे, तशेंच कांयच जावचें ना. इनफॅक्ट इन नुवे कॉन्स्टिट्युएन्सी देर इज अ कंप्लिटली anti-BJP वेव. ओके, द वेरी फॅक्ट इज आतां विल्फ्रेड दिसा BJPचे हितून गेलो, तेणें डेव्हलपमेंटाच्या प्लॅंकाचेर हें केलें, आपण अशें केलां तशें केलां म्हणून पीपल आर नॉट एक्सेप्टेड इट. ही इज बीन शंटेड टू द 4th प्लेस. म्हणल्यार पळय तूं, सो मच इज द anti-BJP वेव इन दीस वे. सो the BJP has factored it in. तेणें हें केलां की ओके फायन, जें कितें मेळटा एडिशनल कितें तर वोट मेळटा देर विल बी अ बोनस. बट दे आर नॉट एक्सपेक्टिंग दॅट दे आर गोइंग टू चेंज एवरीथिंग एंड सेइंग फ्रॉम काँग्रेसाचे वोट आसतले ते हिंगा येतले म्हणून तशें जावचें ना. Joel,
earlier BJP is been considered as a Hindu party. Then Parrikar have started that mission Salsed and all. And in 2012 he has given tickets to most of the minority leaders. And that has been proved right for him. Then many minorities leaders have become MLAs of BJP. हे सगळे जाल्या उपरांतूय स्पेशली मीन्स मुर्मुगांव, इफ यू सी मुर्मुगांव, all four are means Murmugaon BJP is getting support. Other than Salsed, minorities are slowly moving towards BJP. They are supporting BJP politically, may not be on other issues. But why Salsed is not into that mode? सालसेतान कितलेय जरी बीजेपीन सालसेतातल्या 8 आमदारांपैकी 7 जाणांक सुद्धा जरी मंत्री केले जाल्यार सालसेतातले लोक बीजेपीक सपोर्ट करपाक रेडी ना. वाय हे बीजेपी बद्दल सालसेतातल्या लोकांच्या मनान कितें आसा की ते बीजेपीक सपोर्ट करिनात? ते आय थिंक देर इज अ लॅक ऑफ कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स जे आसता जे गव्हर्मेंट आतां पळय पर्रिकराच्या टायमार पर्रिकरान खुबशे केल्ले न्हू. तो इवन कायतूच्या बांगड्याक असो मोटरसायकलीन भोंवलो आनी गांवांनी भोंवलो, नावेली भोंवलो, बेनावली भोंवलो, अशें करून तो मिक्स जातालो हेजे करून. आनी दॅट कम्युनल डिवायड जे आमी म्हणटा ती ब्लर केली ताणी, म्हणजे ती सारकी मिटोवन उडयली. आनी अशें दिसूंक लागलें की ओके फायन, आतां सगळे ते जे हें करताले आमी कम्युनल लायनाचेर राज्य चलयताले ते गेलेशे म्हणून. आतां आफ्टर पर्रिकर ते मिशन सालसेत म्हणून गेलेच, ते बरें आसा. बट देन वॉट हॅपन्स इज हे जे विशय येयले सारके, वेदर इट इज पोर्ट लिमिट्स येवं, मागीर आनी कितें हे सगळे कोल, डबल ट्रॅकिंग आनी कितें कितें सगळे येयले, तेजेर सारके परतून सगळे हें जालें. मिन्स लायक इट द सालसेत वॉज द हब ऑफ ऑल दीस. सो तेजेन भितर आतां कितें तरी आतां गिरदोली रेल्वे स्टेशनाचेर तें हें जालें, रेल्वे ट्रॅकाचेर आंदोलन जालें, मागीर ते वेलसांव एक कडेन जालें, कणसावली आनी हिंगा ते म्हणटा मुर्मुगांव पडटा. पूण तरी आसतना हें सगळें कनेक्टेड आसा तें सालसेतूनच आशिल्लें. आनी जो लोक सारको उठ सूट गव्हर्मेंटाचेर सारको टिका करूंकूच लागलो की हें आनी आमकां कांयच बरें करचें ना आनी कांय बरें जावचेंच ना म्हणून. आनी दे वर व्हेरी फर्म. आनी तूं तांकां कितलेंय हें केलें जाल्यार ते मान्य करूंक रेडी आसोंकूच ना. तूं पयलीं हें कर, हें बंद कर, अशें धरूंक लागलें सारकें. सो यू नो इट वॉज अ हेल्पलेस सिट्युएशन फॉर बोथ. द गव्हर्मेंट वॉज नॉट इन अ पोजिशन टू ओवरनाईट स्क्रॅप द डबल ट्रॅकिंग. इट वॉज बियॉन्ड देअर कंट्रोल. और any such decision which goes against the center, Pramod Sawant was not in a position to do that. So it was a kind of a situation where Pramod Sawant says, okay fine, I am helpless in this, I'll just let go. तेजेर तें आनी केन्नाच एक कॉम्प्रोमायज कशें जावंक उरोंकूच ना. सो तो डिवायड उरलोच आनी तो उरतलोच आनी देखून उरतलोच तो टील द टायम वेर गव्हर्मेंट रिचीज आउट टू द पीपल एंड सेइंग ओके फायन, आपण अशें करूंक रेडी आसा. जे टायमार तूं कन्विन्स करिना लोकांक की तुमचे पासत आपण हें करता, इवन इफ यू गो विथ प्रशासन तुमचे दारी ऑर सरकार तुमचे दारी, हें तशें तितले सोंपेपणान तें पॅचअप जावचें ना. जॉयल, आता इफ वी कन्सिडर द पीरियड ऑफ द 60 years of after Goa's liberation, we find that very little chance is been given to the South Goa leaders to lead the state. जे गोंयचे जितले आतां मेरेनचे सीएम जाल्या तातूंत साऊथ गोंयचे थोडेच सीएम जाले आनी फॉर अ स्मॉल पिरियड. आतां हे साऊथ गोवा निग्लेक्ट जाला, साऊथ गोव्याचेर फोकस जावंक ना, साऊथ गोव्याचे इश्यूज जे आसात ते अनरिजॉल्व उरला फॉर लॉंग टायम. हे इट इज यू फील इज इट बिकॉज ऑफ लॅक ऑफ लिडरशीप इन साऊथ गोवा ह्या 60 वर्षान असो कोण लिडर जालो हू कॅन टेक दीस साऊथ गोवा फॉरवर्ड? ना, लीडर झाले म्हणून सी वॉट यू आर सेइंग इज वी हॅड लिडर्स फॉर अ शॉर्ट टाइम, लायक चर्चिल जाले 7 दीस 8 दीस कितें जालो तो, क्रोध बार्बोसा आयलो तो थोडे तेंप गेलो. मागीर लुइसिन आशिल्लो, लुइसिन वॉज फॉर फेरली दिस थिंग. दिगंबर कामत वॉज देयर. दिगंबर कामत वॉज अ बिग लीडर. सो अशें नो की किशोर, आय डोंट थिंक दॅट जस्ट बिकॉज द सीएम इज फ्रॉम दॅट पार्ट ऑफ द स्टेट ती स्टेट भरपूर डेव्हलप जातली अशी जायना ते. बट मे बी कितें तरी चुकता. आमी म्हणया अशें की मिनिस्टर्स रिप्रेझेंटेशन टू दॅट कॉन्स्टिट्युएन्सी ऑर टू दॅट पार्ट ऑफ द स्टेट जाय तशें जावंक ना. जे
मेजर इश्यू आसा ते सॉर्ट आउट जावकूच ना. कॉल इट स्ट्रेंज आयरनी ऑर कॉल इट द बॅड लक ऑफ साऊथ गोवा. पण तूं सांगता ते सारकें की नॉट आय डोंट सी इट इज नॉट बिकॉज द सीएम तिंचो ना असो म्हणून तसो जावकूच ना. पर्रीकरान खूब एफर्ट घातलो पळय, पण खूब फोकसूय घातलो साऊथ गोवाचेर, पण तितलेशें हें जावंक ना. बारीक बारीक जालां कामां, पूण तेजे मेजर इश्यू आशिल्ले, गार्बेज म्हण नाका, देन रिवर्स साल म्हण नाका, आनी खूब अशे आसा ते इश्यूज रिजॉल्व जावंकूच ना. तशेंच उरले आनी अजून तशेंच आसा. जॉयल, पयले फावट म्हणजे बाबू नायका उपरांत एक साऊथ गोवाक एक असो लिडर मेळ्ळो, वोकल लिडर हू टॉक्स अबाउट गोंयकारपण, विजय सरदेसाय, हू इज रिप्रेझेंटिंग फातोर्डा, that too from Salsette, and he is from South Goa. Now Vijay has formed this Goa Forward Party focusing गोंयकारपण, आणि एक बरो सपोर्ट ताका त्या वेळार मेळ्ळो. हीज परफॉर्मन्स इन असेंब्लीज, यू हॅव सीन इट, अँड पीपल आर एप्रिशिएटिंग हीज परफॉर्मन्स इन असेंब्ली. विजय सरदेसाय एक साऊथ गोंयचो प्रॉमिनंट लिडर कित्याक जावंक पावंक ना, एक जालें. आनी विजय सरदेसायाक ज्या तरेन तेणी आपली पार्टी फॉर्म केली आनी इलेक्शन लडोवन तो जिखलो, ताका एक तेचें फिलींग आसलें की साऊथ गोवांतल्यान ताका एक मेजर बूस्ट मेळटलो, एक मेजर सपोर्ट मेळटलो. पूण वेन ही सपोर्टेड द बीजेपी गव्हर्मेंट अंडर द लिडरशीप ऑफ मनोहर पर्रीकर, आयज विजय सरदेसायाचो ग्राफ जो साऊथ गोवान ताका एक्सेप्टेबिलिटी मेळपाक जाय आसली, आनी स्पेशली फ्रॉम सालसेत, कित्याक ती मेळपाक पावना, आनी कितें चुकलें विजय सरदेसायचें की सडनली तेची जी लिडरशिपीची एक कॉन्फिडन्स बिल्डींग जें आसलें तें फॉल जावपाक, वॉट आर द रिजन्स यू फील? सी, विजय इज अ ह्यूज लीडर. आय मीन एज अ लीडर पळोवपाक गेल्यार तो स्पेशली एज एन ओपोजिशन लीडर, यू नो, हाय रिस्पेक्ट टू हिम एज एन ओपोजिशन लीडर, बिकॉज जे प्रमाणान तो गव्हर्मेंटाचेर अटॅक करता तसो आनी म्हाका दिसना एक रोहन कावंटी आशिल्लो आनी तो आशिल्लो, दोग जाण आशिल्ले वेन दे वर इन द ओपोजिशन. नाव कम 2017 जेन्ना विजयान अशें डिसिजन घेतलें की आपण गव्हर्मेंटाक सपोर्ट करतलो फॉर द सेक ऑफ डेव्हलपमेंट, that was the turning point. I feel that people lost complete trust in Vijay, complete trust, because एक मोतींदर किशोर की एवरी टाइम पॉलिटिशियन जे एक यू टर्न करता वो कितें करता न्हू ते सदांच एक डेव्हलपमेंटाच्या प्लॅनकाचेर घोट धरून ते करता. द वोटर इलेक्ट्रेट आतां जी आसा दे आर नॉट इन अ पोजिशन टू एक्सेप्ट डेट. व्हेरी व्हेरी क्लियर. तूं ते जाणा, तूं यू आर डुईंग दीस फॉर युअर ओन बेनिफीट, यू आर नॉट डुईंग इट फॉर द डेव्हलपमेंट. आनी डेव्हलपमेंट तांकां ते केल्यार देखून तें हें नाका तशें. आनी इट इज नॉट ओन्ली फॉर विजय, इट इज फॉर सो मेनी अदर्स. आतां पळय 2020 सगळे डिफेक्टरांक तेणी सगळ्यांक सीट दिलें, घरा धाडले. इट इज अ व्हेरी क्लियर इंडिकेशन दॅट द पीपल आर नॉट रेडी टू एक्सेप्ट this. You cannot go against the mandate. तुका जी दिल्ली आसा अमूक पार्टीची ती एका दिल्या तिजेरूच तूं राव, ते डेव्हलपमेंटाचें तूं आमकां सांगना अशें म्हणून लोक सांगूंक सोदता. सो दॅट वॉज द टर्निंग पॉयंट. तेजे फाटल्यान जी ताका हें केलें, कम लिटल बिहायंड दॅट बिफोर द इलेक्शन्स विजय सरळ लोकांचे भितर गेलो आनी सांगलो, व्हडलीं भाशणां केलीं की शिराप येतले आमचेर आनी कितें येतले, कोणाच्या भुरग्यांचेरूय शिराप येतले आनी आमच्या हेंचेरूय शिराप येतले, आनी अशें तशें खूब जें हें केलें, एक इमोशनल एनवायरमेंट तयार केलो एगेन्स्ट द बीजेपी. इतलो एनवायरमेंट की पीपल रियली बिलीव्ड दॅट ओके फायन, हो कितें उलयता तेजेर हें आसा आनी आतां हेजेरूच आमी हें करून विश्वासान रावया म्हणून. जेन्ना तूं तें सगळें विसरून एक टर्न मारता, then people feel that this is a complete stab in the back and front. So that was a turning point. आणि तेच्या फाटल्यान मागीर जे इतलें तो मागीर म्हणटा मिनिस्टरशीप घेतली, डेप्युटी सीएम जालो आनी कितें जालें, सगळें बरें आसा. पूण सी द बॅकलॅश वीच ही सफर्ड. पोजिशन मेळ्ळेंच, पूण लोक जो इतलो टिका करूंक लागलो, इतलो अटॅक मारूंक लागलो ताका, तेच्या फाटल्यान मागीर ताका आनी हें करूंकूच ना. इतलो जाल्लो की तेजेर फातोर्डा कॉन्स्टिट्युएन्सीत देखून तेजें सिट्युएशन वॉज व्हेरी शेकी इन द लास्ट इलेक्शन्स. तेणें तें स्टेज मॅनेज मागीर करून कशें तरी हें केलें, बट गिरीश चोडणकरूय मागीर हें जालो, भायर पडलो आनी तितून जालो काँग्रेसाचोय सपोर्ट घेतलो आनी कितें केलें. बट
that is the turning point where you are betraying the trust of the voter. That will not be accepted now. आणि इथून देखून आतान देखून कोण तर गेल्या म्हाका दिसना voters will you know say okay fine, let's bygones be bygones, आता कितें जालें तें जालें, आता फुडें आमी अशें तशें जावचेंच ना. वोटर्स आतां बरे स्मार्ट जाल्या. ते पयशे म्हणटा आनी कितें म्हणटा ते सगळे ते म्हणटा कुशीक. बट वेन यू आर बिट्रेईंग somebody, they are not going to forget it. Joel, apart from politics, now you being into journalism for more than 3 decades now, एक जर्नलिस्टीक पॉइंट ऑफ व्यू मिडियाचे आयज जर खंयचोय तूं पेपर न्यूज पेपर गोंयचो जर आमी हें करीत जाल्यार इवन मिडिया इज फोकसिंग नॉर्थ गोवा. साउथ गोवा इज बीन टोटली निग्लेक्टेड in that way if we see the media's focus, and especially सालसेत, where सालसेतान तूं पळयशीत जाल्यार आमचो कोंकणीचो एकूच पेपर भांगरभूंय, तोय कितें व्हडलो सालसेतीन वाचलो वचना. Marathi has the limitations in Salset. Only few few parts from South Goa, or especially from Salset, reads Marathi. Now the focus is English. That too, English journalism, English newspapers mainly focus the issues of South Goa because their readership is based in South Goa, especially Salset. सालसेतान अशें आसा की आमकां एक आमचें मिसकन्सेप्शन आसा की सालसेत म्हटल्यार उपरांत इंग्लीश. आता इंग्लीश कसा कोण शिकला जेका कोणाक खबर आसा तोच ते इंग्लीश वाचता. पूण मेजर सालसेतांतले जे इंटर विलेजीस आसात लोक, तांकां ते इंग्लीश तूं वाचून बिचून कळपाचें ना, तांकां ती मराठी कळना, तांकां कोंकणी कळना. आनी त्याच्या खातीर तेंचे जे बेसीक इश्यूज आसात जोयल, म्हणजे ज्या तरेन आतां पेडण्याचे विशय, सत्तरेचे विशय, बिचोलेचे विशय, बार्देजाचे विशयचे पेपरार येतात. नो वॉटर, नो इलेक्ट्रिसिटी, लोकांचे अशे हाल जातात, लोकांचे तशे हाल जातात. इश्यूज रिलेटेड टू एम्प्लॉयमेंट, इश्यूज रिलेटेड टू सोशल वेलफेअर, इश्यूज रिलेटेड टू गार्बेज. तशेंच तूं पळयशी जाल्यार साऊथ गोंयचे कांयच येना. म्हणजे सालसेतान 8 कॉन्स्टिट्युएन्सी आसात, तितूंतली आतां वेळ्ळी कॉन्स्टिट्युएन्सी, टेक एन एक्झाम्पल ऑफ वेळ्ळी. आय स्टील इफ यू 5 वर्सान आमी जर पेपर जर उगडीत जाल्यार वेळ्ळी हें नांव कितले फावटी येयलें तें आमी हाताच्या बोटार मेजूं शकता. म्हणजे इतले निग्लेक्टेड ते कॉन्स्टिट्युएन्सी रावल्या. द रिजन्स मे बी वेरी, मीन्स द रिजन मे बी लँग्वेज. मराठी थंय चलना, कोंकणी चलना, इंग्लीश आसा पूण ओन्ली कोण शिकलेले तेच लोक इंग्लीश वाचपाक शकता. बाकीचो जो लोक आसा ते गरीब, जो शिकोंक ना, आनी स्पेशली मायनॉरिटी, तेंचे इश्यूज आसा पळय ताका रिप्रेझेंटेशनूच मिडियाचेरूय मेळना. नाव बीइंग इनटू जर्नलिझम फॉर मोर दॅन 3 decades, Joel, and you being from South Goa, what do you feel? Media, we have done some injustice to South Goa. आमच्या कडल्यान एज अ जर्नलिस्ट म्हणून साऊथ गोंया कडेन इनजस्टीस जाता काय कितें? आणि what are those hurdles which keep the South Goa, especially this major तालुका of South Goa, Salset, as a neglected? कितें जाता? एक किशोर, एक तूं सांगता तें सारकें आसा की मराठी मिडियम और आमचो कोंकणी पेपर आसा तो ते भागांनी पावंकूच ना म्हणजे कितें तेंचे जे विशय आसा ते मांडूंक आमचो मराठीचो इतलो हे जावंक ना, जे भाशेन नॉर्थाक जाता तितलो जावंक ना. येस, दॅट कायंड ऑफ अ रिजनल बायस और दिस थिंग इज विजिबल. बट ते मुळे एक खूब जाण अशे रिडर्स आसा, आय मीन दे डोंट रीड द पेपर, ते पेपरूय रीड करिना. आय मीन दे वील वॉच टीवी, विज्युअल्स पळयतले पण पेपर वाचचे ना. इट डजंट मीन दे आर नॉट रिप्रेझेंटेड. येस, फॉर द प्रिंटाक मातशें हें आसा की दॅट इट इज बीन निग्लेक्टेड. सारके डीप इश्यूज आसा आमचे डीप विलेज, काणकोणा जावं आनी पालोलें जावं, तशे बारीक बारीक हितून गांवांनी बारीक बारीक इश्यू आसा. थोडे कडेन अजून लायट पावंक ना, थोडे कडेन उदीक पावंक ना. ते इश्यूज आसा ते आमी रँडमली एकदां अशें हाडटा. ओके, आमचे हिंगा तरी जायत आसता, टॅक्सीचो इश्यू आसता, हिंगा आसता. सो दॅट कायंड ऑफ डिफरन्स इज व्हेरी अपेरंट. तूं अशेंच पयल्यार कळटा की येवदान कितें जाता तितलें जाता. इट इज नथींग टू डू विथ गव्हर्नन्स, की गव्हर्नमेंट इज कंप्लिटली ऑन दीस सायड म्हणून तशें जावचें म्हणून ना. पूण तूं सांगता तें सारकें आसा. एक फेलियर सो जाल्लो आसा की इवन फ्रॉम द जर्नलिस्टीक स्टँड पॉयंट आय फील दॅट येस, देर इज सम इनजस्टीस done to South Goa, the hinterland, I mean the village areas, I mean isolated areas which are completely disconnected from the mainstream cities and all.
येस तितून भितर आनी कांय करूंक शकत ना तूं कित्याक फॉर द न्यूजपेपर ऑल्सो देर आर अ लॉट ऑफ लॉजिस्टिकल इश्यूज जे मनशांक थिंगा रेप्रेझेंटेशनाक तुका एक मनीस मेळचो पडटा दवरचो पडटा यू कॅनॉट एवरी टायम सेंड समबडी फ्रॉम पेंजीम to that place. So logistical issues asta for the print. Now for the electronic it is better कित्याक जे टायमार इश्यू जाला तेन्ना ते टीम गेली ते शूट केले आयले तशें हे तरी this is not now, this has been happening throughout अशें जावं आसाच पण it doesn't mean that it is completely neglected. आता पळय कितें तरी जालें एक समज एक मेजर एक्सिडेंट जालो खंय तरी और मर्डर जाली खंय तरी कवरेज आसताच आणि इतले प्रमाणात असता की देर इज नॉट बिकॉज इट इज अ विलेज दॅट द मिडिया इज निग्लेक्टिंग इट दे विल कवर इट टू द थ्रेडबेअर दिस थिंग डिटेल सो अशें जायना की ओन्ली दी इश्यूज वीच आर रॅन्डम म्हणजे अशें एक नॉन टायम बाउंड कायंड ऑफ अ थिंग नो वीच आर नॉट टायम बाउंड ते इश्यू हे जायना आता हिंगा आमी उठ सूट सगळे हे करता ना इवन लायट बंद पडल्यार हेचो आमचे सिग्नल बंद पडल्यार एक करता ती तिंगा तशी जायना जयल साऊथ गोयचे जर आमी इश्यूज पळयत जाल्यार आतां लेटस्ट इश्यू वॉज डबल ट्रॅकाचें एजिटेशन जातालें खूब पूण तूं म्हणटा तशें इट वॉज ओनली अपियरिंग ऑन इंग्लीश पेपर नॉट ऑन मेनली मराठी पेपर्स. The South Goaचे issues, double trekking, environment sensitive people, that garbage is still unresolved. Kabristan issue is there. Now, earlier Daboli was the main focus of South Goa. Now Mopa has come, so the focus has been totally shifted to North Goa again. Now MPT is there. So then railways and that coal pollution, everything. Yes, सगळे issues जर तू पळयत as a journalist. साऊथ गोयचे हे इश्यूज अनरिजॉल्व कित्या खातीर उरले एकूय इश्यू साऊथ गोयचो रिजॉल्वच जायना वाय यू फील किशोर हे मोठे इश्यूज सारखे यू नो देर आर सो मेनी इम्प्लिकेशन्स ऑफ द इश्यू हे टूट फूट म्हणजे गव्हर्मेंटान अशेंच करूंक सांगना चल तूं फाल्यांच्यान हें कर अशें जायना तें तशें सांगलां तुका हें पयलीं की सी डबल ट्रॅकिंगाचो इश्यू आसा न्हू इज नॉट ओनली रिस्ट्रिक्टेड टू साऊथ गोवा मोठ व्हडलो इश्यू आनी इट्स अ सेंट्रल प्रोजेक्ट सो स्टेट गव्हर्मेंट वील नॉट हॅव अ से टू दॅट एन एक्सटेंट की चल फाल्यांच्यान येता त्या म्हयन्याक सावन तुमी सगळें बंद करा अशें जावंकच जायना सी देर आर इम्प्लिकेशन्स आर ह्यूज इवन एनवायरमेंट आतां एनवायरमेंटाचेर तो कितें करतलो जाल्यार 3 लिनियर प्रोजेक्ट स्टेट गव्हर्मेंटाचो रोल at the most they may go to the center and say baba amso people are objecting to it kya kariya but does Goa government have a say in before the central government to cancel their project correct अशें जावंक शकत ना सो अनफॉर्च्युनेटली हे जे इश्यूज आसा जे आतां रिसंटली आयले ते आर मेजर इश्यूज the other kind of issues like Kabristan तो it's in the process of being solved कित्याक कोर्टाचें इंटरवेंशन आसा आतां हायकोर्ट मदीं हें जालां देन रिवर्स आहा तेजेर गव्हर्मेंटान खूब हें घेतलां आतां सो नाव दॅट वील फॉल इन प्लेस बट हे जे इश्यू आसा ते मेन इश्यू जे आसा ते तशेंच उरतले ते म्हाका दिसना कांय जावचें ना आनी ते जायना म्हणून ते फ्रिक्शन जे आसा बिटवीन द पीपल एंड द गव्हर्मेंट वील नॉट डाय डावन. Joel, my last question to you. Now we have discussed various issues. I think first time our viewers will get a better idea of what exactly the South Goa. Even our viewers have forgotten that there is a district called South Goa and which has its own issues. Joel, considering your journalistic view, your work into the journalism, handling various issues, कितें दिसता तुका साऊथ गोवाचे कडेन जे हे निग्लेक्ट जाता किंवा दुर्लक्ष जाता अशें आमकां दिसता आनी जे इश्यूज आसा साऊथ गोवाचे अनरिजॉल्व उरल्या कारणान थंय मागीर कॉम्प्लिकेशन्स वाडत रावतात त्या लोकांचे आनी इट डायरेक्टली एफेक्ट्स देअर बेजीक लायव्हलीहुड्स. आतां फिशरमॅन आसतले कम्युनिटी आतां बिकॉज ऑफ MPT's ऑथॉरिटी थंयसरली फिशरमॅन कम्युनिटी एफेक्ट जाल्या. कोल पोल्युशन आमकां खबर आसा की कोल पोल्युशनाचेर आमी कांयच करूं शकना पूण डेली जे व्हिडियोज किंवा जे कितें येता ते जर आमी पळयत गेल्यार खरें म्हणजे वास्कोन लोकांनी आतां रावप कशें अशी परिस्थिती जाल्या. आतां एनवायरमेंट सेन्सिटीव इश्यूज आमी म्हणटात आतां फॉर एक्झाम्पल दॅट हायवे वेस्टर्न बायपास आता वेस्टर्न बायपासासाठी शेतान त्यांच्यानी माती घातल्या ते उदक फ्लडिंग जाता म्हणजे दॅट इश्यूज आर डायरेक्टली एफेक्टिंग द लायव्हलीहूड ऑफ द पीपल. सो हे सगळें जर तूं कन्सिडर करशीत जोयल जाल्यार साऊथ गोवाक एक योग्य पद्दतीन जस्टीस मेळपा खातीर आनी साऊथ गोंयचे हे इश्यूज
एमिकेबली सोडून एक तेतून कितें तरी वे आवट काडपा खातीर कितें करपाक जाता आनी पॉलिटिकली जर तूं विचार करशीत जाल्यार आतां जे साऊथ गोवा आयज गव्हर्मेंट इज कंप्लिटींग 1 year, स्टील 4 years आर देर. ह्या 4 वर्सान सध्या जे साऊथ गोंयचे लिडर्स आसात, वेरियस लिडर्स हू आर सपोर्टींग BJP, कितें करपाक शकतात ते साऊथ गोवाचे हे इश्यूज रिजॉल्व करपाक आनी तेंच्यांनी कितें करचें अशें तुका दिसता? सी किशोर, बरो, दीस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. तुवें वेस्टर्न बायपास पळयला पळय. वेस्टर्न बायपास एक इश्यू आशिल्लो की एक बायपास इज डिवायडींग द फ्लड प्लेन्स इंटू 2. ओके, आनी हितून भितर कितें ऑलरेडी फ्लडींग जाता. पावसान तुका कळटा की सगळें कंप्लीट फ्लड जाता शेतान. बिटवीन इट स्टार्ट्स फ्रॉम सेरावली, बेनावली, पार्ट्स ऑफ फर्दर ऑन, तितून ते आख्खेंच बुडटा. आतां गव्हर्मेंटान कितें केलां, एक भाग तेजो ऑलमोस्ट लेस दॅन 1 kilometer इज ऑन स्टिल्ट्स, म्हणजे तेजेर हें वयल्यान हें जातलें आनी पनाक हें जातलें. उरलेलो भाग जो आसा तो तूं भरून काडटा आनी तेजे वयल्यान रस्तो हें करता. म्हण ही I don't understand the logic of having half on stilts and half on this thing. Cost भरपूर येता. I'll tell you, it will be in crores. But कितें जाता, see, when you take this kind of decisions, लोक तुकडे मागीर हें दुबावता की तुजे इंटेंशन लोकांक वांगडात ना म्हणून. सो पीपल फील लेट डावन. गव्हर्मेंटान कितें करपाचें आसता की एक दोन तरी मेजर डिसिजन्स वीच आर प्रो पीपल अशें करून दाखोवंक जाय की ओके आमी आसा. बेश्टेच म्हणलें म्हण जायना वी आर देअर विथ यू, वी आर देअर. शो इट न्हू, शो इट ऑन द ग्राउंड, सेइंग दॅट ओके आमी अशें अशें केलें, आमकां इतले डिस्प्लेस केलो पूण तरी आमी केलें मुखार. लोक आतां कितले वर्सां, जवळ जवळ ऑलमोस्ट 1 decade नाव पीपल आर फायटींग फॉर दीस बायपास ऑन स्टिल्ट्स. जावंक ना. गव्हर्मेंट हॅड इट्स ओन वे. कोर्टान पडलें आनी कितें जालें कांयच जावंक ना. NGT कडेन गेलें. सो जी तेन्ना जी एक ऑपॉर्च्युनिटी मेळटा फॉर द गव्हर्मेंट टू प्रूव देमसेल्व्स एंड बिल्ड अप ब्रिज विथ द पीपल, गव्हर्मेंटान ती करूंकच ना. कळ्ळें तुका? इफ देर इज समथींग वीच यू कॅन कन्विन्स द पीपल, आमी आसा, चल हें करया तुजें, तुका कितें जाय, उदक मेळना आमी उदक दिता, आनी कितें जाय करया. आतां प्रशासन तुमच्या दारी मांडला खूब क्वेश्चन सारकी. ती सुटयतले काय, लोकांचे वेलफेअर जातलें काय बरें, तेंचे डे टू डे लिव्हिंग बरें जातलें, ओ तरी हें बेश्टें एक फॉर्मेलिटी कशी करून आयकलां, सारकें भरपूर उलयलें आनी विसरलें. तशें जावंक जायना. सी, यू हॅव टू बिल्ड अ कॉन्फिडन्स विथ द पीपल. तेंचे भितर तूं एक हें जावंक जाय ना, आमचो कितें करता, गव्हर्मेंटान कितें तरी केलां अशें तरी. आनी आमचे शास्त्रीचे सारके व्हेरी इमोशनल पीपल. इफ यू डू समथींग दे वील बी इंडेटेड टू यू. इफ यू डोंट लिसन टू देम, तेंचे सदांच मतीन उरतलें ओ आमचें कांयच आयकोपाचें ना म्हणून हें करता म्हणून, फोटिंगपणां करता म्हणून अशें म्हणटले. सो confidence building measures have to be built, have to start right from the start, and slowly करून तुवें कॉन्फिडन्स घेवंक जाय लोकांचे. तें जावंक ना सद्याक. आनी एक देखून एक मेजर डिसिजन सालसेतीच्या लोकांक घेतला म्हणून तें दिसना. whatever it may be, whether it is garbage, whether it is drainage, flooding, आता रिव्हर्सलाचें जाता जाता म्हणून आतां कितलींच जालीं, डेकेड्स जाल्यो. आतां चलपाक लागला. वेस्टर्न बायपास खूब आसा अशे इश्यू, तेंचे कांयच जावंक ना. सो आतां फुडें पळोवपाचें कशें करता तें. कॉन्फिडन्स बिल्डिंग म्हणजे विश्वास संपादन करणं हा एकच उपाय आहे सरकारकडे दक्षिण गोव्याकडे लक्ष देण्यासाठी. आणि विशेष करून 66 सालसेत जो तालुका आहे, मेजर तालुका, ज्या तालुक्यात 8 विधानसभा मतदारसंघ येतात, सगळ्यात मोठा तालुका. भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात आहे आणि सालसेत हा मेनली मायनॉरिटी बहुल, अल्पसंख्याक बहुल अशा पद्धतीचा तालुका आहे. त्यामुळे त्या तालुक्याकडे दुर्लक्ष करून आम्ही आमचं सरकार चालवणार असं म्हणूनही चालणार नाही, कारण मायनॉरिटी जरी असला तरी ते आमचे गोंयकार आहेत. त्यामुळे 66तल्या या सालसेत तालुक्यातल्या मायनॉरिटीचा विश्वास कशा पद्धतीनं सरकार संपादन करेल आणि त्या लोकांच्या मनात कशा पद्धतीनं विश्वास तयार करेल, यावरूनच एकूणच गोव्याच्या विकासाचं आणि गोव्याच्या यशाचं उत्तर आपल्याला सापडणार आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जरी ठासून सांगितलं आहे की कुठल्याही पद्धतीनं दक्षिण गोव्यावरती आणि विशेष करून 66वरती अन्याय केला जाणार नाही, परंतु त्यांच्याकडून अशी एकही अद्याप कृती घडलेली नाही ज्या कृतीवरून लोकांना वाटेल की येस, दोतोर आमच्याबरोबर आहेत आणि दोतर आमच्यासाठी काहीतरी करतायत. मला वाटतं जोएल आफोन्सो यांनी ज्या पद्धतीनं दक्षिण गोवा आणि विशेष करून सालसेत 66 तालुक्याच्या
एकूणच राजकीय, सामाजिक आणि वेगवेगळ्या गोष्टी संबंधी जी आपल्याला माहिती दिली ती आमच्याही प्रेक्षकांना निश्चितच नवीन ठरणार आहे. आपला गोवा छोटासा, त्यात आपले गोव्याचे 2 जिल्हे आणि त्याच्यातही जो दक्षिण गोवा जिल्हा आहे तो देखील दुर्लक्षित राहतो, अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनात तयार होणं हे सुद्धा आपलं अपयशच म्हणावं लागणार आहे. छोट्याशा गोव्यात 2 जिल्ह्यामध्येही जर अशा पद्धतीची तफावत आपल्याला दिसून आली तर कुठेतरी आम्ही चुकतो आहोत आणि या चुका वेळीच सुधारण्याची गरज आहे. मला वाटतं आजच्या या टू द पॉईंट कार्यक्रमातून साऊथ गोवा, दक्षिण गोवा वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या विषयानुरूप समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही या टू द पॉईंट कार्यक्रमातून केला आणि या माहितीतून नवीन माहिती आपल्या प्रेक्षकापर्यंत निश्चितच पोचणार आहे. Joel, thank you very much for giving extensive information about South Goa and I am very much confident की आमचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना काहीतरी नवीन माहिती याच्यातनं मिळाली असणारच आणि यापुढे the leaders who represent South Goa will definitely think what they can do for their people and how the justice is being given to their district. Joel, thank you very much.